श्री शिवलीलामृत कथासार अध्याय 11 महानंदा, सुधर्म व तारक यांची कथा। श्री केदारनाथ। मुनिवर सूत म्हणाले, सुजन हो, काश्मीर देशी राजा भद्रसेनाचा पुत्र सुधर्म आणि प्रधान पुत्र तारक हे दोघे बालमित्र, दोघेही शिवभक्त होते। दोघांनाही अंगाला राख फासून रुद्राक्ष माळा घालून एकांतात शिवस्मरण करायला आवडायचे। त्यांच्या अशा वागण्याने राजा व प्रधान चिंतेत असत। एकदा पराशर ऋषी राजाच्या भेटीला आले। राजाने त्यांना आपली खंत सांगितली। दोन्ही कुमारांचे अवलोकन करून पराशर म्हणाले, पूर्वी नंदीग्रामात महानंदा नावाची एक वेश्या राहत होती। तिने एक कोंबडा व माकड पाळले होते व त्यांना रुद्राक्षमाळा घालून व भस्म लावून नृत्य करायला शिकवित असे आणि नृत्य शाळेतील शिवलिंगासमोर बांधून ठेवित असे। त्यामुळे त्यांना पुराण श्रवणाचाही लाभ होत होता। महानंदेच्या संगतीत त्यांनाही शिवभजन घडत होते। एके दिवशी भगवान शंकर महानंदेची परीक्षा घेण्यासाठी सौदागराच्या रूपात तिच्या घरी गेले। तिने त्यांचे स्वागत करून मी 3 दिवस फक्त तुमचीच आहे असे सांगितले। सौदागराने आपल्याकडील दिव्य लिंग तिच्याकडे देऊन म्हणाले, हे लिंग म्हणजे माझा प्राण आहे, ते जपून ठेव। ते जळले वा भंगले तर मी अग्निप्रवेश करीन। महानंदेने ते लिंग नृत्यशाळेत ठेवले। त्या रात्री ती उभयता मंचकावर झोपली असता नृत्यशाळेला आग लागून ते दिव्य लिंग भस्मसात झाले। महानंदेने पळत जाऊन कोंबडा व माकड यांची सुटका केली। त्यानंतर शोकग्रस्त सौदागराने अग्निप्रवेश करून आपली जीवन यात्रा संपवली। महानंदेने सती जाण्याचा निश्चय केला आणि आपल्या सर्वस्वाचे दान करून पेटत्या चितेत उडी घेतली। भगवान शंकराने तिला वरच्यावर झेलले आणि आपल्या चरणी अक्षय स्थान दिले। महानंदेकडील कोंबडा व माकड यांना तुझ्या व प्रधानाच्या पुत्राच्या रूपाने उत्तम जन्म मिळाले आहेत, परंतु राजा, तुझा पुत्र अल्पायुषी असून आजपासून 7व्या दिवशी मरणार आहे। हे दुर्दैव टाळण्यासाठी तू लिंगावर संततधार धरून रुद्राध्यायाची पारायणे कर। राजा मनोमन घाबरला, तरी त्याने ऋषींनी सांगितल्याप्रमाणे सारे काही धैर्याने केले। 7व्या दिवशी मृत्यू घटका समीप येताच सुधर्म शुद्ध हरपून खाली कोसळला। तेव्हा पराशरांनी रुद्रोदक शिंपडून त्याला शुद्धीवर आणले। शुद्धीवर येताच त्याने शिवदूतांनी आपले प्राण कसे परत आणले तो अनुभव कथन केला। नारदही तेथे प्रकट झाले। त्यांनी त्याला दुजोरा दिला। मग भद्रसेनाने आनंदोत्सव साजरा करून नारद व पराशर मुनींचा सन्मान केला। सुधर्म्याला गादीवर बसवून प्रधानासह राजा तपश्चर्येसाठी वनात गेला। पुढे शंकराने त्यांनाही निज कृपेने आपल्यात समावून घेतले। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय।